नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सिमिलॅरिटीचं रिव्हिजन मध्ये द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सचा फॉर्म्युला बघतोय. हा तो फॉर्म्युला आहे. A1 upon A2 is equal to B1 upon B2 into H1 upon H2. या फॉर्म्युल्यात आपण काही प्रश्न केलेले आहेत. 6 पैकी 4 प्रश्न आपले झालेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण यामधील एक 5वा प्रश्न करतो. हे प्रश्न पुस्तकात इकडे तिकडे आहेत, आपण सगळे एकत्र करून इथे तुम्हाला देतोय म्हणजे तुम्हाला त्रास नको शोधण्याचा. मग आपण इथे काय केलं तर हा प्रश्न यामध्ये हे सूत्र कसं वापरायचं यासाठी मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की ज्याची व्हॅल्यू म्हणजे बेसची व्हॅल्यू दिलेली असेल तर या सूत्रात फक्त बेस घ्यायचा, एच नाही घ्यायचा. आणि जर हाईटची व्हॅल्यू दिली असेल तर फक्त हाईट घ्यायचा आणि बेस नाही घ्यायचा. जो आपण घेणार नाही त्याला इकडे लिहायचं, रिझन द्यायचं, बेसेस आर इक्वल म्हणून बेस नाही, हाईट आर इक्वल असं घ्यायचं. बस एवढं सोपं आहे. एकच फॉर्म्युला सगळीकडे आपण वापरणार आहोत, त्याचा आपण विभाग करणार नाही. पहिला हा प्रश्न आपण बघूया विद्यार्थ्यांनो. फॉर्म्युला तोच आहे बघा. इथे दिले त्याने इन ट्रायंगल ABC. या ABC मध्ये ही दरम्यान ही डिस्टन्स बघा बी बिटवीन C असं दिलेलं आहे त्यांनी. BD इज इक्वल टू 7 दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे काय की आपण भूमितीचा प्रश्न सोडवताना हातात पेन्सिल ठेवा, बरोबर आहे, आणि दिलेली मेजरमेंट डायग्राममध्ये भरा. मग मेजरमेंट कोणतं दिलं आहे आपल्याला यामध्ये बघा. BD 7 दिले आणि दुसरं काय दिले, BC दिले. हा बघा, हा इथनं असा प्रकारे 20 दिलेले आहे बघा. हा आपल्याला लगेच इथे लक्षात यायला पाहिजे की इकडे 3 ट्रायंगल्स आहेत. एक लार्जर म्हणजे सर्वात मोठा आणि दुसरे 2 छोटे. मग यामध्ये ह्याचा बेस तर आपल्याला मिळालेला आहे. मग 20 मधून 7 मायनस करा, हा किती होणार 13. हा 13. पण मात्र आपल्याला इथे आता बघा मी जे दिले ते लिहिलं जातं त्याला आपण गिवन म्हणतोय. जे विचारले ते लिहिलं जातं त्याला आपण काय म्हणतोय, टू फाइंड. आणि सोल्युशनमध्ये नेहमी गिवनमध्ये पहिलं वाक्य लिहायचं असतं बघा. मग गिवनमध्ये पहिलं वाक्य BDC ही दरम्यान हे डिस्टन्स दिलेली आहे. ठीक आहे. आपण यावरून डायरेक्ट असं लिहायचं. तुम्ही गणित करत बसू नका, त्याच्यात वेळ जातो बाळांनो. म्हणजे इथे BDC बोलले, आपल्याला DC काढायचं आहे. मग आपण DC कसा काढला तो लिहायचा. DC इज इक्वल टू, हा DC पाहिजे, BC मधून मायनस करा BD ला. BC मायनस BD आणि याला रिझन द्या जे त्यांनी सांगितले ते BDC. बस मेजर भरूया. बघा BC किती आहे 20 आहे, BD किती आहे 7 आहे. मग DC किती आला आपला बघा, DC आला आपला 30. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक. चला आता आपण काय करूया, यामध्ये या डायग्रामचं जरा ऑब्झर्व करूया. बघा जरा या ट्रायंगलमध्ये बेस दिलेत की हाईट दिले, तर बेस दिलेला आहे म्हणजे आपण एवढाच फॉर्म्युला घेणार, हाईट लिहिणार नाही. मग इथे लिहिणार therefore फॉर्म्युला बघा A1 upon A2 is equal to काय लिहिणार बघा B1 upon B2. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. मग आपल्याला पहिली कोणतं जोडी विचारले बघा, त्यांनी हे विचारले. आता हा फॉर्म्युला आहे. एरिया A1 म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. यामध्ये फर्स्ट ट्रायंगल ABD आहे. मग इकडे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल
ABD. सेकंड ट्रायंगल कोणता आहे? ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, आता यांच्या बेसचं नाव लिहा. हे बघा ABD, हा ABD याचा बेस आहे BD, माहिती ना BD. याच्या खाली लिहिणार कोणता आहे? ADC, हा ADC याचा बेस आहे. नाव लिहायचं पहिलं DC, मग BD ची व्हॅल्यू बघून लिहायचं, त्यालाच म्हणतात भूमिती, जॉमेट्री. आणि याला DC येणार 13. हे आपलं आन्सर झालं, समजलं. आता याला आपण ना कारण रिझन देऊया. इथे आपण रिझन देऊया. काय रिझन देणार ते लक्षात घ्या. इथे आपण बेस घेतलेले, हाईट घेतली नाही, मग इथे म्हणायचं हाईट्स इक्वल हाईट्स इक्वल hence areas proportional to bases. झालं. आता याची व्हॅल्यू बघूया. इकडे BD किती आहे माहिती? 7. DC किती आहे? तर 13. झालं आपलं आन्सर. खाली इकडे दिसेल किंवा नाही हे मला माहित नाही विद्यार्थ्यांनो, म्हणून आपण याचं आन्सर पुन्हा जरा इकडे लिहूया. मग इथे आपलं पहिलं आलं एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू 7/13. याला बॉक्स करू. हे आपलं पहिलं आन्सर आहे. पहिलं आन्सर आपण लिहिलं. मला वाटतं दुसऱ्याचं आन्सर आपण बघून तुम्ही लिहा, असंच लिहायचं. आता पुन्हा आपण इथे बघणार आहोत काय, तर बघा दुसरं त्यांनी विचारलंय आपल्याला एरिया ट्रायंगल. काय लिहिणार बघा? ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. झालं. आपल्याला माहिती आहे हाच फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत. तो लिहिला आपण एरिया. मग यांचे काय लिहायचे आपल्याला? बेस. मग ABDचा बेस काय येणार? ABDचा बेस येणार BD. ABCचा बेस येणार BC. याच्या पुढे त्यांची व्हॅल्यू लिहिणार. काय लिहिणार व्हॅल्यू? 7/20. झालं. आणि मात्र तिसरा आहे तो आपण लिहा. याला रिझन द्यायचं आहे. थोडंसं होमवर्क देतो मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर सगळा व्हिडिओ तुम्हीच खाऊन ठेवताय, आम्हाला काहीच देत नाही, म्हणून मग तुम्हाला थोडंसं खाऊ देतो, म्हणजेच होमवर्क देतो. हा थर्डचा होमवर्क आपण करायचा आहे बाळांनो. एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हे मात्र तुम्हीच लिहायचं आहे. आणि कारण रिझन पण आपण द्यायला सांगतो. थोडंसं आपल्याला एक थोडं पाहिजे ना, थोडं तरी सहभाग. रेडीच एकदम नको आहे म्हणून हे दिले. हा प्रश्न सोपा आहे. प्रश्न पण जर थोडासा हा प्रश्न आला तर काही विद्यार्थ्यांना, म्हणजे 10 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 5 विद्यार्थ्यांना किंवा 4 विद्यार्थ्यांना हा प्रश्न बरोबर येत नाही. कारण इथे 20 दिले, हे 30 काढता येत नाही. मग आपण ते आपल्या ह्याच्याने बघायचं, बाबा हा मोठा तुकडा 20 आहे, त्यातला छोटा 7 आहे, तर उरलेला छोटा 13 आहे, असं लिहायचं आणि मग इकडे असं लिहून टाकायचं. पुन्हा करत बसू नका. जे विद्यार्थी थोडेसे वीक असतात त्यांना ते
तसं लिहिता येत नाही, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. चला तर आहे ना सोपा. मग मजा येते ना, सोपं आहे मग लवकर कराल, पटकन कराल. पण पद्धत कशी आहे? कशी पद्धत आहे? शांततेत मस्तपैकी व्हिडिओ ऐका, बघा आणि मग तो व्हिडिओ आपल्या वहीमध्ये लिहून काढा आणि मग तो व्हिडिओ एखाद्या रफवर कागद किंवा कशावर पुन्हा लिहून बघा येतो का. तो आला तर बरं, नाही आला तर पुन्हा लिहा. असं केलं ना की एक नंतर हा प्रश्न आला तर गरज नाही जास्त पाठ करायची. एकदा बघितलं तर लगेच पाठ होईल आणि मग तुमचं एक पाठी म्हणून तुमचं नाव बदलेल. जरा कराल ना नेहमी असंच रिव्हिजन करा. आता यामधला एकच प्रश्न राहिलेला आहे, तो आपण उद्या करूया. चला भेटूया तर पुन्हा एकदा. नेहमीच मी रोजच भेटणार आहे. आपण इथलं एक काम करा, एक काम लास्ट सांगतो, ते म्हणजे शेअर करा. दिल्याने वाढतं. तुम्ही शेअर कराल त्याचं तुम्हाला पुण्य लाभेल. आणि दुसरं म्हणजे असं की लाईक करा थोडंसं. मी देतोय तर हे आवडतंय की नाही ते बघा. मी सर म्हणून तुम्हाला आवडतो की नाही ते भाग वेगळा आहे, पण हे दिलेले मटेरियल आहे जे ते तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा. काय हरकत आहे, त्याला काय पैसे लागत नाही. ठीक आहे, चला भेटूया विद्यार्थ्यांना.